श्रीगोंद्यातून बातमी समोर येते। संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार मागणीसाठी काल श्रीगोंद्यात बंदची हाक देण्यात आली होती आणि आज दुसऱ्या दिवशीही श्रीगोंदा बंदच राहणार आहे। ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच आहे। श्रीगोंद्यात आंदोलनस्थळी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। मंदिराचा जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत बंद आणि ठिय्या आंदोलनावर ग्रामस्थ ठाम आहेत। तर रणजित कासलेला घेऊन आता पोलीस बीड मध्ये दाखल झालेले आहेत। त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण आता साम टीव्हीवर पाहू शकतोय। रणजित कासलेला घेऊन पोलीस आता बीड मध्ये दाखल झालेले दिसतायत। पोलिसांनी पहाटे पुण्यात त्याला ताब्यात घेतलेलं आणि त्याची चौकशी सुरू होती। रणजित कासलेला घेऊन आता पोलीस बीड मध्ये दाखल झाल्याची दृश्य आपण साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह रित्या पाहू शकतोय। पोलिसांनी पहाटेच पुण्यात त्याला ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर त्याची चौकशी सुरू होती आणि आता पोलीस त्याला बीड मध्ये घेऊन आले। ओके सर। तर आता जी आपण दृश्य पाहतोय, रणजित कासले सोबत पोलिसांचा बंदोबस्तही आहे। पोलीस घेऊन त्याला बीड मध्ये दाखल झालेले आहेत। सकाळी पहाटेच त्याला पुण्यात ताब्यात घेण्यात आलेलं होतं, त्यानंतर त्याची चौकशी सुरू होती आणि आता रणजित कासलेला बीड मध्ये आणण्यात आलंय।